वाव, काय मस्त झालेली आहे झटपट भेंडी आणि बटाट्याची भाजी। मी प्रणोती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणोती किचनमध्ये स्वागत करते। तर आज आपण करणार आहोत भेंडी बटाट्याची झटपट भाजी। या भाजीमध्ये आपण कुठेही कांदा घालणार नाही आहोत, कुठेही लसूण घालणार नाही आहोत। त्यामुळे आपल्या घरी उपवासाचं जेवण असेल नैवेद्याचं तेव्हा पणही चालणार। मी थोड्याशा तेलामध्ये जिरं आणि मोहरी टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये ही बोटा एवढी चिरलेली मध्ये असे चीर दिलेली भेंडी छानपैकी घालून घेतली आहे आणि ती आता मी टॉस करणार। ही भेंडी मी अशी टॉस करणार आहे की त्याच्यातला जो चिकटपणा आहे तो निघून जाईल आणि ती अर्धी कुक होते। अशा प्रकारे मी टॉस करणार। त्यानंतर त्याच्यामध्ये मी आता ही अशी चांगली जाडी आहे आणि कच्ची आहे। तर झाकण ठेवल्यानंतर ही भेंडी छानपैकी शिजलेली आहे आपली। तर ही भेंडी मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते। या ठिकाणी तुम्ही मीठ घातलं तरी चालेल, पण मी इथे मीठ नाही घातलं आहे, मी एकदमच मीठ घालणार आहे। आता बटाटे घालून ते पण आपण छानपैकी टॉस करायचे आहेत आणि ते कुक करून घ्यायचे आहेत। बटाटे फ्रेंच फ्राईजसारखे कुरकुरीत होतात या तेलामध्ये आणि थोडंसं परतून घेतल्यावर छान लागतं। बटाटे जेव्हा आपले शिजतात ना त्यावेळेस आपण ना एक मसाले घालायचे आणि मग त्याच्यामध्ये आपण भेंडी घातली की चालते। तुम्ही माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि मला इन्स्टा आणि फेसबुकवर फॉलो करा। आता इथे मी धणे आणि जिऱ्याची पावडर टाकलेली आहे। त्याचबरोबर मी इथे थोडासा गरम मसाला घातला आहे आणि थोडीशी मी ना इथे बडीशेपची पावडर पण घातली आहे। बडीशेपची पावडर खूप छान लागते आणि इथे थोडीशी आमचूर पावडर पण घातली। 1 चमचा मी रेड चिली पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा हळद पावडर आणि आमचूर पावडर पण थोडीशी घातली आहे। आमचूर पावडरनी ना चटकमटक अशी छान आपल्याला टेस्ट लागते। ही टेस्ट ना खूप इन्हान्स होते आणि म्हणून आपण आता या बटाट्यात टाकली ना तर खूप चांगलं लागतं। थोडीशी मी बडीशेपची पण पावडर घातलेली आहे त्याच्यामध्ये। तर आता आपण टॉस करून ही बडीशेपची पावडर आपण टाकलेली आहे आणि आता छानपैकी आपण हे बटाटे टॉस करायचे। बडीशेपच्या पावडरनी ना तुमच्या भाजीला एक सुंदरसा स्वाद येतो। म्हणजे तुम्हाला असं वाटतच नाही की आपण कांदा लसूण नाही घातला आहे। कांदा लसूण प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येक भाजीला घालायचा मला तरी नाही आवडत, त्यामुळे मी आपलं नंतरच घालते। इथे मी आता मीठ घालून घेतलं आहे, थोडं जास्तीचंच घातलं आहे कारण आपण भेंडीला मीठ अजिबात घातलेलं नाही। आता हे छानपैकी आपण परतून घेऊया आणि त्यामध्ये ही टॉस केलेली भेंडी घालूया। आता भेंडी आणि बटाटा हे दोन्ही एकत्र आपण आता परतून घेऊया। तुम्हाला ह्याच्यापेक्षा कमी तेल हवं असेल तर तुम्ही घालू शकतात, काही हरकत नाही, चालतं तसं। आणि ही कशी भाजी असते ना, या कांदा नसल्यामुळे ना तुम्ही जर ही डब्यामध्ये नेली तर वास पण नाही। आपण थोडंसं आमचूर पावडर टाकल्यामुळे ना किंचितची मी साखर घातली, कारण आंबट आणि तिखट हे जर व्यवस्थित असेल तर तुमची हे छान टेस्ट लागते। तर आता आपलं हे छानपैकी परतून आपण घेऊया आणि हे परतत असताना ह्या स्टेजला ना मी थोडीसं ना परतलेलं बेसन पीठ घालणार आहे, कारण त्याच्या अगोदर आपली भाजी कशी दिसत होती, अशी बिखरल्यासारखी दिसत होती। आता ती ना छानपैकी आळून येईल आणि मग ती छान लागते। माझ्याकडे बेसन पीठ मी भाजून ठेवलेलं असतं। अशा झटपट भाज्या असतात ना त्याच्यावर थोडंसं बेसन पीठ आपण भुरभुरलं ना तर ती भाजीला चव पण चांगली येते आणि छान लागते, म्हणजे खूप तेलकट पण नाही वाटत। आणि नैवेद्य किंवा उपासाला डब्यामध्ये बरेच वेळा कांद्याचा वास आल्यानंतर दुपारच्या वेळेस कधीतरी डबा नकोसा वाटतो खायला, तर या अशा भाज्या खूप छान वाटतात कारण याच्या ही फ्लेवरफुल आहे। याच्यात धणे जिरं त्याचबरोबर बडीशेपची अशी पावडर आहे। आता ना कोथिंबीर घालायची या स्टेजला। आता मस्तपैकी सर्व केली आणि छान कोथिंबीर घातली। तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।